आय न्यूज 28 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या सोबत आहेत विश्वनाथजी पाटील, कुणबी सेना प्रमुख, ज्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये पाण्याच्या संदर्भात असो, रस्त्याच्या संदर्भात असो वारंवार आवाज उठवलेला आहे आणि लोकांना न्यायसुद्धा मिळवून दिलेला आहे। आज आपण जाळूया काळू धरणच्या संदर्भात। कालच मुख्यमंत्र्यांनी एक आश्वासन दिलं की याच्यासाठी निधी उपलब्ध आहे आणि जे जनतेचा विरोधसुद्धा नाही आणि हा प्रश्न आपण पुढील विचाराने सोडूया। तर विश्वनाथ पाटील यांचे आपल्या समोर जाणून घ्या, काय सांगाल साहेब तुम्ही या संदर्भात? या प्रश्नाला फार मोठी जुनी पार्श्वभूमी आहे। ब्रिटिश काळामध्ये मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, मुंबईला पाणी मिळावं याच्यासाठी ब्रिटिशांनी डोकं घालून तांसा धरणाची निर्मिती केली। ग्रॅव्हिटीने पाणी दिलं। त्याच्यानंतर मुंबईची स्थान भागेना शेजारी असलेली मोठी शहरं ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण अशा शहरांची जी भरमसाठ वाढ झाली वेगाने, त्यांचाही पाण्याचा प्रश्न तयार झाला आणि वारंवार ठाणे जिल्ह्याला आणि पालघर जिल्ह्याला विठेला घेतलं गेलं। अनेक धरणांची निर्मिती झाली, परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सिंचनाची व्यवस्था या दोन गोष्टींच्या बाबतीत सरकारने आलेल्या प्रत्येक राजवटीने प्रचंड मोठा अन्याय केलेला आहे। आणि त्याचबरोबर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने कुणबी सेनेने प्रचंड मोठे लढे दिले। मला पूर्णपणे आठवतं की ज्या वेळेला कुणबी सेनेच्या वतीने लाखोंच्या सभा आम्ही आयोजित केल्या, त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री असू द्या, त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असू द्या, पृथ्वीराज चव्हाण असू द्या, त्याचबरोबर अशोकजी चव्हाण असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या, नाहीतर आत्ताचे देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा एकनाथ शिंदे असू द्या, या सगळ्यांना कुणबी सेनेने मांडलेली व्यथा माहीत आहे। ही व्यथा एखाद्या समाजाची मी मांडली नव्हती, तर संबंध कष्टकरी वर्ग आणि शेतकरी वर्ग जो उजाड होत चाललेला आहे कोकणातून, भात शेती ही परवडणारी गोष्ट राहिलेली नाही। सिंचन व्यवस्था नसल्याकारणाने आणि परवडत नसलेली जमीन लावल्यामुळं इथला शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये डुबला आणि इथल्या शेतकऱ्यांनी धनिकांना जमिनी विकल्या आणि आज त्या विकल्यांची म्हणजे जमिनी विकण्याचं प्रमाण एवढं भयानक वाढलेलं आहे की 30% जमीन आता केवळ शेतकऱ्यांकडे राहिलेली आहे। आणि त्याच्यात भरीसभर म्हणून इकडे वाढवण बंदराची जी काही निर्मिती करायला लावलेली आहे, त्या निर्मितीच्या मधून अनेक समस्या तयार झालेल्या आहेत। आदिवासींना त्यांच्या जमिनी लीजवर द्यायला सांगितलेल्या आहेत। 99 वर्षाच्या कराराने उद्या लीज झाली तर उद्या आदिवासी देखील भूमिहीन होणार इकडेचे। ही स्थिती चालू असताना काळू आणि शाही धरण हे प्रामुख्याने शहापूर तालुक्यामध्ये निर्माण होणार आहे आणि काळू धरण त्याची निर्मिती ही मुरबाड तालुक्यामध्ये होणार आहे। दोन्ही ठिकाणच्या भूमिपुत्रांनी एकत्रित येऊन जबरदस्त लढाई त्या विषयामध्ये केलेली आहे। 9 साली हा विषय भयंकर ऐरणीवर आला होता आणि त्याचं नोटिफिकेशन झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची विक्री झालेली आहे। हजारो हेक्टर जमीन आज त्या भागातली शेतकऱ्यांकडून धनिकांकडे गेलेली आहे आणि त्या धनिकांनी घेतलेल्या जमिनीची विक्री व्हावी सरकारी कायद्याप्रमाणे, त्यासाठी हा सगळा घाट घातलेला आहे। त्या दोन्ही धरणातून स्थानिक जनतेला कुठेही पाणी मिळणार नाही, कारण आज आमच्याकडे वैतरणा बनली, अप्पर वैतरणा बनली, तानसा बनली, त्याचबरोबर भातसा बनली, त्याच्यानंतर वांद्री प्रोजेक्ट झाला ह्या पालघर जिल्ह्यामध्ये, त्याच्याबरोबर जांबा धरण झालं आणि त्याच्यावर धामणी धरण झालं। या सगळ्या धरणांमधून पाणी देण्याचा जो सिलसिला आहे शहरांना, तो थांबलेला नाही। आणि ग्रामीण भागावर अन्याय होत असताना काल अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांनी जी घोषणा केलेली आहे की MMRDAने 400 कोटी रुपये सिंचन व्यवस्थेसाठी वर्ग केलेले आहेत। हे सिंचन व्यवस्थेत धरण तर अजून पूर्ण झालेलं नाही, एक मुद्दा, आणि त्या धरणाला एवढा विरोध आहे की गेल्या 20 दिवसामध्ये मी गाव बैठका घेतल्या। त्यानंतर झालेल्या एका मोठ्या जाहीर सभेमध्ये माझ्याबरोबर आपले राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते तेही होते। तिथल्या शेतकऱ्यांनी व्यथा म्हणताना अक्षरशः रडून आम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि काश्मीरसारखंच एक प्रकारचं खोरं आहे आणि ते खोरं जर पाण्याखाली डुबवायचं असेल तर हा एक ठाणे जिल्ह्यावर होणारा मोठा अत्याचार आहे आणि ह्या अत्याचाराला कसोशीने आम्ही विरोध केल्याखेरीज राहणार नाही आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं संघटन याच्यामध्ये उभं राहील। आणि अनेक वर्षाची जी चीड आहे की आमचं पाणी जसं रक्त शोषावं त्या पद्धतीने पाणी शोषून घेतलेलं आहे, इथल्या माणसाला प्यायला पाणी नाही, इथली सिंचन व्यवस्था नाही, इथला शेतकरी उजाड होत चाललेला आहे, त्याची तमा न बाळगताना वारंवार नवीन धरणं बनवण्याचा जो घाट घातला आहे हा कोणाला तरी धनिक माणसांसाठी घातला जात आहे। मुंबईतला एक फार मोठा बिल्डर याच्यामध्ये काम करून राहिलेला आहे, यथावकाश मी त्याचं नाव देखील जाहीर करणार आहे। आणि त्यातल्या त्यात भावली धरणातून शहापूरला जे पाणी आणण्याचा जो घाट घालायला लावलेला आहे हे 100% खोटं आहे। त्या भावली धरणामध्ये पाणी नाही आणि त्याचाही संताप लोकांचा बाहेर येणार आहे। त्याचबरोबर गेल्या 2 वर्षापासून एक अत्यंत केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना जी होती जलजीवन मिशनची, ती पूर्णपणे फेल्युअर गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये 100% हा भ्रष्टाचार झालेला आहे, अधिकारी वर्ग आणि कंत्राटदार। त्याचबरोबर
प्रतिनिधींचं जे त्याच्यावर अंकुश पाहिजे तो अंकुश कुठल्याही पद्धतीचा राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे ठाणे जिल्ह्यातली परिस्थिती आणि पालघर जिल्ह्यातली परिस्थिती ही आवाक्याच्या बाहेर चाललेली असताना काल अचानक ही जी काय घोषणा झालेली आहे नवीन निधी देण्याची धरणाच्या बाबतीत, हा निधी नेमकी कोणासाठी आहे? ज्यांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत यांना श्रीमंत करायचे आहेत का? म्हणजे जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये तातडीने मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा आणि ही गोष्ट थांबावी. तातडीने आमच्याबरोबर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्याबरोबर जर चर्चा केली नाही तर सर्व शक्तीनिशी लावून आम्ही ह्या संबंध प्रकल्पांना विरोध करू. आमचा विकासाला विरोध नाही, विकासाला आमचं पूर्ण प्राधान्य. आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे. दोन्ही ठिकाणी एक 15-15, 20-20 बंधारे होणार आहेत. त्या 15-15, 20-20 बंधाऱ्यातून सिंचन व्यवस्था देखील होईल. शहरांना पाणी देण्याचा जो काही प्रश्न आहे तो देखील निश्चितपणानं मार्गी लागेल. आणि असं अनेक चांगले पर्याय उपलब्ध असताना वारंवार नवीन धरणं बनवण्याचा जो घाट घातलेला आहे त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे आणि ही जी चीड आहे ती आमच्यासारख्या सामाजिक संघटना निश्चितपणानं बाहेर काढते.